नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर तळेकर आणि टेक्निक अँड ॲनालिसिस इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत की करन्सी ट्रेडिंग कशी करायची. एकदम बेसिकपासून समजून घेणार आहोत की करन्सी ट्रेडिंग काय असते, USD INR पेअर काय असते, त्याचं टिक साईज काय असते, एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जेणेकरून या व्हिडिओच्या शेवटी आमचा हेतू असा आहे की तुम्ही USD INR किंवा कुठल्याही करन्सी पेअरमध्ये ट्रेड करण्यासाठीची जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल असावी तेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल. डीप ट्रेड्स कसे करायचे ह्याचे आम्ही वेगळे व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे. पण या व्हिडिओनंतर तुम्ही ट्रेड करायला सुरुवात करू शकतात. आणि तुम्ही करन्सीमध्ये का ट्रेड करावं, सगळ्यात इम्पॉर्टंट की करन्सीमध्ये का ट्रेड करावं. नॉर्मल इक्विटी आहे किंवा तुमचं ऑप्शन ट्रेडिंग आहे किंवा तुम्ही कमोडिटीमध्ये ट्रेड करत असाल किंवा करायचा विचार करत असाल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की करन्सी ट्रेडिंग हे इग्नोर करून तुम्हाला चालणार नाही. पहिलं रिझन आहे की ते एक वेगळा असेट क्लास आहे, ठीक आहे. त्याचा आपण काय रिझन्स आहेत की आपण करन्सी ट्रेडिंग का करावी ह्याचं मी तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इथे ब्रेक इवन पॉईंट खूप लो असतो, कारण आपण खूप लो ब्रोकरेज देतो. तर ब्रोकरेज हे खूप कमी आहे. करन्सी ट्रेडिंग करताना तुम्हाला मार्जिन खूप कमी लागते. त्याच्यामुळे तुम्हाला हे काय की आता तुम्ही एक समजा की तुम्ही इक्विटीमध्ये फ्युचर्समध्ये ट्रेड करत आहात. इक्विटी फ्युचर्समध्ये अगर तुम्ही ट्रेड करतात, एखादा निफ्टी घेता की एखादा स्टॉक घेता, तर टोटल कॉन्ट्रॅक्ट साईज ही 8 ते 9 लाखाची, 10 लाखाची होते. निफ्टीमध्ये समवेअर अराउंड 8 लाखाची कॉन्ट्रॅक्ट साईज होते आणि त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकली 8% जरी तुम्ही मार्जिन दिलं तर प्रॅक्टिकली 8% म्हणजे तुम्हाला 60-70 हजार प्लस स्पॅन मार्जिन आणि एक्सपोजर मार्जिन पकडून 80,000 रुपये द्यायला लागतात एखादा निफ्टी फ्युचर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर. पण इथे एक्सचेंजची रिक्वायरमेंटच खूप कमी आहे. मार्जिन त्यांना फक्त 2% मार्जिन लागते. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करतो, ज्यावेळी एखादा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे $1000 असेल, आपण ॲज ए कॅल्क्युलेशनसाठी घेऊ, तुम्हाला त्याचे 2% तुम्हाला द्यायचे आहेत, ठीक आहे. तर सेकंड थिंग त्याच्यामुळे तुम्हाला हाय लिव्हरेज मिळते. तुम्हाला ॲक्च्युअल सगळे पैसे तुमचे ब्लॉक होत नाहीत. तर अगर तुमचं अकाउंट तुम्हाला सुरुवात खूप छोटी करायची आहे, मला सुरुवात समजा ॲज्युम करू की माझ्याकडे 5,000ने सुरुवात करायची आहे, तर तुम्ही इक्विटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये करन्सी किंवा ऑप्शनमध्ये अडकू शकता. पण ही एक गोष्ट अशी आहे करन्सी की जिकडे तुम्हाला छोट्या गोष्टीपासून पण सुरुवात करता येते. 2 लॉट 3 लॉट. तुम्ही समजा तुमच्याकडे 25,000ने ट्रेड करायचं असेल तरी तुम्ही ह्या करन्सी ट्रेडिंगमध्ये 10 लॉट्स USD INRचे घेऊ शकता आणि ट्रेड करू शकता. आणि त्याचं कंपॅरेटिव्हली जेवढी आपण अमाऊंट लावतो त्या कंपॅरेटिव्हली प्रॉफिट खूप चांगला होतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये टॅक्सेशन पार्ट आणि का करन्सी ट्रेडिंग करावी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणारच आहोत. पण सध्या आपण बेसिक समजून घेऊ. ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप लो आहे त्याची, म्हणजे याचं टॅक्सेशन जे आहे कंपॅरेटिव्हली इक्विटी कमोडिटी हे ट्रान्झॅक्शन कॉस्ट ह्याची कमी लागते. लिक्विड आहे, हायली लिक्विड आहे. हे वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रेड होत असते. त्याच्यामुळे काय आहे की इथे लिक्विडिटीला इश्यू नसतो. व्हॉल्यूम हा हेवी आहे. व्हॉल्यूमची नेक्स्ट स्लाईड आहे, आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट की याच्यात इनसायडर ट्रेडिंग होत नाही. आता इक्विटीमध्ये काय होते, समजा इक्विटीमध्ये इनसायडर ट्रेडिंग कशी होऊ शकते तुम्हाला सांगतो. एखाद्या माणसाला एखाद्या कंपनीमध्ये काम करताना इन्फॉर्मेशन आहे की या कंपनी एखादा प्रोडक्ट लॉन्च करते आहे आणि त्याच्यामुळे तो काय करू शकतो, त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. त्याचे प्रमोटर जे आहेत ते त्याचा बेनिफिट घेऊ शकतात. ऑल्दो खूपसे लॉज आहेत सेबीचे की इनसायडर ट्रेडिंग अवॉइड करावी, पण पॉसिबली काही गोष्टी तरी पण ह्या लिगली अवॉइड होत नाहीत. ते गपचूप लोक करत असतात. तर पण डॉलरमध्ये असा काही प्रश्नच नाही. डॉलर हे इंटरनॅशनली ट्रेड होते. त्याच्यामुळे इथे कोणाकडे अशी वेगळी इन्फॉर्मेशन असणं आणि हातल्या गोटातली इन्फॉर्मेशन असणं हे म्हणजे असं पॉसिबलच होत नाही. आणि सगळी इन्फॉर्मेशन असते ती पब्लिक डोमेनला असते आणि सिम्पल इन्फॉर्मेशन असते. त्याच्यामुळे तुम्हाला ट्रेड करणं हे खूप इझी जाते. सगळ्यात इम्पॉर्टंट की त्याची व्हॉलेटिलिटी, की दिवसभरामध्ये किती व्हॉलेटाईल आहे. निफ्टी तुम्ही बघाल तर नॉर्मली 30-40% व्हॉलेटाईल असतो आणि कधी एखाद्या दिवशी गेला तर खूप वरती जाऊन किंवा खूप खाली पडू शकतो निगेटिव्ह न्यूजमध्ये. कमोडिटी तर एकदम भयानक व्हॉलेटालिटी आहे. गोल्डमध्ये तुम्ही बघाल तर काही मिनटामध्ये पण 100 पॉईंटची मुवमेंट होते. पण अगर तुम्ही डॉलरबद्दल बोलाल किंवा दुसऱ्या करन्सीबद्दल बोलाल तर प्रॅक्टिकली व्हॉलेटिलिटी ही खूप लो आहे. त्याच्यामुळे काय होतं की नॉर्मली अगर डॉलर जो आहे, आपण एक्झाम्पल सध्या घेताना डॉलरचंच एक्झाम्पल घेऊ तर डॉलर आहे हा 30 पैसेच मूव्ह होतो, ठीक आहे, दिवसभरामध्ये.
त्याच्यामुळे रिस्क पण होत नाही, रिटर्न्स पण रिटर्न पण खूप जास्ती येत नाहीत, पण रिस्क पण होत नाही. त्याच्यामुळे आपण जास्ती सर्वाईव्ह होतो आणि जास्ती सर्वाईव्ह झाल्यामुळे आपल्याला फायदा खूप चांगला होऊ शकतो. कारण ट्रेडिंगमध्ये तुम्हाला अगर सस्टेन व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वाईव्ह करणं गरजेचं आहे. पण इक्विटी आणि कमोडिटीमध्ये ही रिस्क जास्ती असते, पण याच्यामध्ये ही रेंज बाउंड ट्रेडिंग असते. त्याच्यामुळे 30 पैशाची मोमेंट ही दिवसभरात होते आणि जेव्हा 40 किंवा 50 पैशाची मोमेंट अगर डॉलरमध्ये आली तर ती खूप व्हॉलेटिलिटी मानली जाते आणि ती खूप रेअर असते. नॉर्मली 20 पैसे 30 पैसे एवढीच मोमेंट होते. पण तुम्हाला ॲक्च्युली कॅप्चर किती करायचे आहेत त्याच्यामधले 5 पैसे 3 पैसे 2 पैसे याच्यावर तुम्ही बाहेर पडलात तरी तुम्हाला चांगला प्रॉफिट इंट्राडेमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये होऊ शकतो. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी आणि आपण करन्सी ट्रेडिंगबद्दल डीप समजण्याआधी मी छोटंसं अपील आहे की आमची वेबसाईट आहे जिथे आम्ही रेग्युलरली ट्रेनिंग वेबसाईट आहे आणि आम्ही ट्रेन करत असतो. आमची टॅगलाईनच आहे नॉलेज ऑफ वेल्थ क्रिएशन आणि आपण वेल्थ क्रिएशनचं नॉलेज देतो. खूपसे वेबिनार्स अवेलेबल आहेत. हे नेक्स्ट वेबिनार आहे आणि आम्ही हे रेग्युलरली वेबिनार्स कंडक्ट करत असतो. खूपसे फ्री वेबिनार्स असतात, त्याच्यात खूप चांगली माहिती तुम्हाला मिळेल. प्लस एव्हरी इव्हनिंग आम्ही एक छोटासा सेशन वेगवेगळ्या टॉपिक्सवर कवर करतो. यू कॅन रजिस्टर हिअर. इथे रजिस्टर केल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि तुम्ही टचमध्ये राहाल, मार्केटच्या अपडेट्समध्ये राहाल. आमचं टेलिग्राम चॅनल पण आहे आणि ह्या सगळ्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. तुम्ही 2 मिनटं पॉज करून ते रजिस्टर करून घ्या. म्हणजे ह्याच्या पुढचे जे आमचे ट्रेडिंगचे वेबिनार्स असतील, सेमिनार्स असतील, तुम्हाला शिकण्याचा जो इंटरेस्ट आहे हा सगळा तुम्हाला तिथे अवेलेबल होईल. आणि सिम्पल आहे, वेबसाईटला व्हिजिट करून तिथे रजिस्टर करायचं. आता आपण जास्त टाईम नको घालवूया, आपण आपल्या टॉपिकवर डिस्कशन करूया. वेबसाईटचं नाव आहे myinvestcard.com. लिंक आपण खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथूनच तुम्ही क्लिक करा. तर मगाशी आपण व्हॉलेटिलिटीबद्दल बोलत होतो आणि मगाशी व्हॉल्यूमबद्दल बोलत होतो. व्हॉल्यूम हा ह्यूज आहे. ह्यूज म्हणजे अगर तुम्ही बघितलं तर हा व्हॉल्यूम 1998 पासून 2019 पर्यंतचा व्हॉल्यूम मी आता ह्याच्यात टाकला आहे. आणि व्हॉल्यूम तुम्ही बघाल तर व्हॉल्यूम खूप इन्क्रीज झाला आहे. ॲप्रॉक्सिमेटली 6 ट्रिलियन म्हणजे हा डेली ट्रेडिंग आहे. हे डेली ट्रेडिंग 6 ट्रिलियन होते. हा प्रॅक्टिकली इंडियाच्या GDPच्या तिप्पट हा ट्रेड होतो. म्हणजे तुम्ही विचार करा एका दिवसात जेवढे ट्रेडिंग होते. त्याच्यामुळे इथे तुम्हाला लिक्विडिटीचा काही इश्यू नाही आहे. हे USD डॉलरचं मी तुम्हाला सांगतो आहे. डॉलरमध्ये हेविली ट्रेड होतं. सगळे कंट्रीज, सगळ्या देशांचे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट्स असतात, ट्रान्झॅक्शन्स असतात, ते सगळे डॉलर्समध्ये होत असतात. प्लस स्पेक्युलेशन्स त्याच्यामध्ये होत असतात. तर वेगवेगळ्या कंट्रीजचे लोक, बँक्स, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, आपल्यासारखे इन्व्हेस्टर्स हे ट्रेड करत असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम हा हेवी असतो. प्रॅक्टिकली हा 5 दिवस 24 तास याची ट्रेडिंग चालू असते. कारण कुठल्या ना कुठल्या मार्केटमध्ये एक मार्केट बंद झालं तरी दुसऱ्या मार्केटमध्ये त्याची ट्रेडिंग चालू असते. त्याच्यामुळे इथे लिक्विडिटीचा इश्यू कधीच येत नाही. तर आता करन्सी ट्रेडिंगचे बेसिक्स काय आहेत ते बघून घेऊ. ठीक आहे, 2 गोष्टी समजणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की बेस करन्सी काय आहे आणि कोट करन्सी काय आहे. ठीक आहे, बेस करन्सी जे कधी पण त्याचं युनिट असते ते 1 युनिटमध्ये ते डिस्कस केलेलं असते. ठीक आहे, आणि कोट युनिट म्हणजे त्याची व्हॅल्यू. ही कोट करन्सीमध्ये त्याची टोटल व्हॅल्यू जी आहे किती, एका डॉलर मागे किती रुपये लागतील. तर हे अगर आपण एक्झाम्पल बघितलं आणि आपण थ्रूआउट द PPT USD INRचं एक्झाम्पल बघणार आहे आणि मग सेम लॉजिक तुम्ही दुसऱ्या करन्सी पेअर्सना पण लावू शकता. तर सध्या आपण समजू की बेस करन्सी काय आहे, कोट करन्सी काय आहे. हे का मी तुम्हाला समजवतो आहे, कारण एकदा तुम्हाला हे समजलं, कारण नॉर्मली इक्विटीमध्ये काय असतं की तुम्हाला व्ह्यू पॉईंट असतो की हा वरती जाणार खाली येणार. पण इथे तुम्ही बघाल तर 2 गोष्टी आहेत, USD पण आहे आणि INR पण आहे. तर एकदा USD आणि INRचा तुमचा कधी पण हा ड्युअल व्ह्यू असतो, डबल व्ह्यू असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही रॉंग जाऊ नये याच्यासाठी मी हे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजवतो आहे. तर बेस करन्सी म्हणजे काय, ती कधी पण लिहिताना USD INR, ठीक आहे, की JPY INR असं लिहितात. द फर्स्ट करन्सी जी आहे ती बेस करन्सी असते आणि सेकंड करन्सी जी लिहितात ती कधी पण कोट करन्सी लिहितात. तर बेस करन्सी त्याचं कधी पण युनिट जे असतं तुम्ही बघाल तर 1चं युनिट असतं आणि त्याच्या युनिटच्या इक्वल टू किती, म्हणजे एका डॉलरला किती रुपये लागतील त्या हिशोबाने ती बेस करन्सी आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये कोट करन्सी
दाखवलेली असते. म्हणजे आता सध्याचा रिअल रेट घेतला तर एक डॉलरच्या मागे आपल्याला 73 रुपये 50 पैसे यूज करायला लागतील, म्हणजे द्यायला लागतील तुम्हाला $1 मिळण्यासाठी. तर हे बेस करन्सी आणि ट्रेड करन्सी ह्याचं एक उदाहरण आहे. ठीक आहे. तर आता अजून थोडंसं डिटेलमध्ये समजू आपण की बेस करन्सी आणि ट्रेड करन्सीमध्ये काय आहे. की कधी पण तुम्ही इथे व्ह्यू घ्याल तर व्ह्यू हा ड्युअल व्ह्यू आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की डॉलर वरती जातो, ज्यावेळी डॉलर वरती जात असतो त्याच्या अगेन्स्टमध्ये जो डॉलर वरती जातो म्हणजे काय, डॉलरची प्राईस वाढते म्हणजे डॉलर महाग होतो म्हणजे आपल्याला जास्त रुपये डॉलर खर्च करायला लागतात डॉलर घेण्यासाठी. म्हणजे काय की त्याच्या अगेन्स्टमध्ये जो रुपीज आहे तो रुपीज वीक होत जातो, म्हणजे रुपीज खाली पडतो आहे. कधी कधी खूपसे ट्रेडर्स ट्रेड करताना हा उलटा, म्हणजे आता त्यांना वाटत असते की INR हा पडेल म्हणजे डॉलर वरती जाईल, पण ते ट्रेड घेताना INR सेल करतात. हे चुका होऊ नये म्हणून मी हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. तर बेस करन्सी आणि कोट करन्सी, तर तुम्हाला कधी पण व्ह्यू अगर तुम्हाला हे करायचं असेल, ट्रेड करायचं असेल, तर तुम्ही बेस करन्सीच्या बेसवरच करा. म्हणजे तुमचा व्ह्यू पॉईंट तुम्ही डेव्हलप करा की मी डॉलर स्ट्रॉंग होतो आहे की डॉलर वीक होतो आहे. डॉलर वीक होतो आहे म्हणजे काय होणार की डॉलर वीक झाला म्हणजे जी तुमची कोट करन्सी आहे ती स्ट्रॉंग होणार. म्हणजे की $1 घेण्यासाठी तुम्हाला आता 73 रुपये 50 पैसे लागत आहेत. पण समजा डॉलर वीक झाला म्हणजे डॉलरची प्राईस खाली आली, त्याचा अर्थ असा की तुम्हाला ह्याच्यासाठी आता कमी रुपये मोजायला लागतील. ठीक आहे. तर हा ड्युअल व्ह्यू आहे. जसं आपण आता बघितलं, $1साठी तुम्हाला जेव्हा म्हणजे कोट करन्सी जेव्हा वरती जाते तेव्हा बेस करन्सी ही खाली येत असते. तर हा एक लक्षात घेऊन घ्या त्याचा फरक. याचा फरक तुम्हाला का हे सांगतो की USD डॉलरमध्ये बेस करन्सी किंवा कोट करन्सी, पुन्हा एकदा समजून घेऊ. म्हणजे एकदा हे कळलं की तुम्ही हेच लॉजिक सगळ्या करन्सी पेअर्सना अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर बेस करन्सी काय, बेस करन्सी म्हणजे फर्स्ट जी करन्सी आपण टाकतो ती बेस करन्सी आहे. जेव्हा बेस करन्सी वरती जाते त्यावेळी तुमची जी कोट करन्सी आहे ती खाली येते, वीक होते. जेव्हा कोट करन्सी जी आहे, कोट करन्सीची प्राईस जी आहे ती खाली जाते, याचा अर्थ असा की बेस करन्सी जी आहे त्याची प्राईस वरती जाईल. म्हणजे असं डिफरंट ड्युअल व्ह्यू आहे. तर ते नीट समजून घ्या. एकदा तुम्हाला समजलं की सेम लॉजिक जे आहे ते तुम्ही दुसऱ्या करन्सी पेअर्सना पण यूज करू शकता. तर मगाशी बघितल्याप्रमाणे आमचा myinvestcard.com वर जॉईन करा किंवा आमचा फेसबुक ग्रुप आहे. दोघांची इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता इंडियामध्ये कुठल्या करन्सीज ट्रेड होतात. तर पहिलं तर INR बद्दल पेअर्स आहेत. USD INR, US डॉलर INR, युरो INR. युरोपियन कंट्रीजची जी करन्सी आहे युरो आणि INR ट्रेड होतं. हे थोडंसं जास्त वॉलेटाईल असतं. GBP वॉलेटिलिटी USDपेक्षा जास्ती असते कंपॅरेटिव्हली. तर GBP INR, ग्रेट ब्रिटन पाऊंड INR आणि JPY जॅपनीज येन INR. ठीक आहे. हे इंडियन करन्सी पेअर्स बरोबर ट्रेड्स होतात. आपण ट्रेड करू शकतो. याच्याबरोबरच एका वर्षापूर्वी इंडियामध्ये क्रॉस करन्सी पेअर्स पण अलाउड झाले. त्याच्यामध्ये आपण युरो आणि USD, म्हणजे इथे आपण INR नाही यूज करत, पण ट्रेड करण्यासाठी युरो USD आपण ट्रेड करू शकतो. GBP, ग्रेट ब्रिटन पाऊंड आणि USD किंवा USD आणि JPY हे पण करन्सीज आपण ट्रेड करू शकतो. मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की ट्रेड करण्यासाठी कुठलं इंडिकेटर वापरावं. सगळ्यात सिम्पल एक इंडिकेटर आहे ते वापरावं. फ्युचर व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स इंडिकेटर्स आणि ते पण दाखवणार आहे. पण आज मी तुम्हाला एक फ्युचर टेक्निक, एक सिम्पल टेक्निक देणार आहे. ते अगर तुम्ही यूज केलं तरी तुम्ही सफिशियंट पैसे कमवू शकता याच्यामध्ये. तर पहिलं ओव्हरऑल समजून घेऊ. NSEच्या वेबसाईटवर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळेल. तर काय इन्फॉर्मेशन असते की किती त्याचं लॉट साईज काय, तर 1000चं लॉट साईज आहे. हे फ्युचर्स आहे. फ्युचर्स याच्यामध्ये ऑप्शन्स पण अवेलेबल आहे. तर तुम्ही ऑप्शन्स करू शकता. कधी पण जे करन्सी पेअर्स आहेत ते 12 मंथसाठी अवेलेबल असतात. म्हणजे पुढच्या एका वर्षासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ शकता. पण ते लांबचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम नाही मिळणार. नेक्स्ट ह्याच्यामध्ये करंट ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगले व्हॉल्यूम्स मिळतील. ठीक आहे. आणि ट्रेडेड व्हॅल्यूज तुम्ही बघा. ट्रेडेड व्हॅल्यूज ही व्हेरी हाय, खूप जास्ती असते. प्रॅक्टिकली वॉलेटिलिटी कमी आहे आणि व्हॉल्यूम जास्ती आहे. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल हे ट्रेडिंग खूप सेफ असते कंपॅरेटिव्हली. तुम्ही इक्विटी किंवा कमोडिटी बघाल, कमोडिटी खूपच जास्त व्हॉलेटिलिटी असते.
तर तुम्हाला व्हॉलेटिलिटी नाही आणि ट्रेडिंग शिकायचं आहे, कॅन्डलस्टिक समजून घ्यायचं असेल आणि प्रॅक्टिस करायची असेल तर करन्सी पेअर्समध्ये ट्रेड करावं तुम्ही. तर आता हे वेगवेगळे इंडियन करन्सी पेअर्स आहेत, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. USD INR किंवा GBP INR आणि ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हे सगळे फ्युचरचे पार्ट्स आहेत, म्हणजे फ्युचरचे रेट्स आपण डिस्कस करतो. फ्युचरबद्दल आमचा वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा अगर तुम्हाला फ्युचरबद्दल काही माहीत नसेल तर. पण सध्या आपण ते डिस्कस करत बसलो तर अजून लेंदी होईल हा व्हिडिओ, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस नको करूया. 1000 USD डॉलर्स, युरोमध्ये पण 1000 युरो आणि जॅपनीज येनमध्ये फक्त 1 लाख जॅपनीज येन हे एका युनिटच्या मागे ट्रेड होतात बेस करन्सीमध्ये. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण इंडियन करन्सी ट्रेड करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते टिक साईज. ठीक आहे, टिक साईज काय आहे की 0.25 पैसे किंवा म्हणजे तुम्ही INRमध्ये अगर तुम्ही घातलं 0.25 पैसे म्हणजे ॲक्च्युली 1 पैसा पण नाही, त्याच्यापेक्षा कमी. मी तुम्हाला त्याचं उदाहरण देणार आहे कारण ह्याच्यामध्ये पण खूपशा लोकांचं कन्फ्युजन असते, तर ते आपण कन्फ्युजन क्लिअर करू. याचं मार्केट टाईम इक्विटीपेक्षा जास्त आहे, म्हणजे तुम्हाला 5 वाजेपर्यंत याच्यामध्ये ट्रेड करायला मिळतं. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे 12 मंथचा हे कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल असतात आणि लास्ट ट्रेडिंग डेज आणि हे आपण पुढे बघणार आहोत, तर त्या डिटेलमध्ये बघू. सेटलमेंट डेट, लास्ट ट्रेडिंग डेट. तर हे कॉन्ट्रॅक्ट कधी एक्सपायर होते? लास्ट ट्रेडिंग वर्किंग डे, म्हणजे आता हा तुम्ही बघाल तर ऑक्टोबर महिना आहे 2020चा, तो 31 ऑक्टोबर आहे. तर तो नॉन वर्किंग आहे कारण शनिवार आहे. तर मंडे टू फ्रायडे हे मार्केट चालू असते. तर मंडे टू फ्रायडेमध्ये शेवटचा दिवस हा 30वा आला, तर त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 28 तारखेला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एक्सपायर होईल. ठीक आहे, तर फायनल सेटलमेंट जी आहे ती 30 तारखेला होते शेवटच्या दिवशी. पण लास्ट ट्रेडिंग डे म्हणजे 28 तारखेला याचं ट्रेडिंग थांबते. त्या महिन्याचं पुढच्या महिन्याचं ट्रेडिंग तुम्ही करू शकता. मार्जिन आहे हे खूप कमी लागते. स्पॅन मार्जिन प्लस एक्सपोजर मार्जिन 2000-2100मध्ये तुम्हाला ट्रेड करायला मिळते. आणि रेफरन्स रेट हा RBIच्या वेबसाईटवर जो रेफरन्स रेट असतो करन्सी एक्सचेंजचा, तो रेफरन्स रेट पकडला जातो. तो तुम्हाला RBIच्या साईटवर इझिली अवेलेबल असेल. ठीक आहे, आता ह्याचं सिक्रेट तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी पहिलं हे समजून घेऊ की हे ट्रेड कसं होते. आधी तुम्हाला टिक साईज समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, कारण टिक साईजमध्ये गफलत झाली तर तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर टिक साईज काय आहे? 0.25 पैसे. 0.25 पैसे किंवा आपण लिहिताना कॅल्क्युलेशनसाठी 0.0025 पैसे. अगर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर इथून इंटू 1000 करा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. मी तुम्हाला समजवतो की 1 रुपया आहे. ठीक आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे झाले. 100 पैशामधून मी 1 पैसा बाहेर काढला आणि 1 पैशाचे 4 तुकडे केले. 4 तुकड्यामधला जो पाव पैसा आहे किंवा हे काढला तर म्हणजे 0.0025. खूप लोकांना ह्याच्यामध्ये समजवताना मी बघितलं आहे ट्रेनिंग्स घेताना की ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं लोकांना. म्हणजे की काय की एक जी टिक साईज आहे, टिक साईज 0.25ची जेव्हा मोमेंट होते आणि तुमचं $1000 आपण ट्रेड करतो, त्यावेळी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस PNL किती बनते की 1 पॉईंटची मोमेंट असेल 1000 म्हणजे तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर 2.5चा 2.5 रुपयाचा प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो. नॉर्मली आपण ट्रेड करताना करन्सी पेअर्समध्ये ट्रेड करताना 5 पैसे ते 7 पैशाचं टार्गेट ठेवतो. म्हणजे काय की तुम्हाला आणि त्याचा स्टॉप लॉस आहे तर 2 पैसे ते 3 पैसे हा स्टॉप लॉस लावतो. ठीक आहे, म्हणजे ह्याचा तुम्हाला फरक तुम्हाला मी सांगतो. 5 पैशाचा अगर तुम्ही बघितलं तर पूर्ण एका पैशाची मूव म्हणजे 10 रुपयाचा प्रॉफिट किंवा 10 रुपयाचा लॉस. म्हणजे 5 पैशाची मूव म्हणजे 50 रुपयाचा प्रॉफिट किंवा 50 रुपयाचा लॉस किंवा 70 रुपयाचा लॉस किंवा 70 रुपयाचं प्रॉफिट. तर एवढी मोठी मोमेंट पण तुम्हाला पकडायची, कॅप्चर करायची गरज नाही. म्हणजे छोटे छोटे खूपसे तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे ॲक्च्युअल रिस्क जी आहे ती 50 रुपये 100 रुपये अशीच लॉटच्या मागे असते. त्याच्यामुळे तुम्हाला ती खूप कमी रिस्क असते, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही त्याचा फायदा चांगला घेऊ शकता. रिस्क रिवॉर्ड रेशो कसा मेंटेन करायचा याचा आम्ही व्हिडिओ ऑलरेडी टाकला आहे. सेम लॉजिक तुम्ही वापरू शकता. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला मी त्याची लिंक देईनच, किंवा तुम्ही आमच्या चॅनलवर बघाल तर तुम्हाला त्याचा लिंक मिळेल की रिस्क कशी मॅनेज करायची, आणि ते तुम्ही प्रॉपरली मॅनेज केली तर तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज रिस्क रिवॉर्ड रेशोचा पण समजून येईल.
आता सगळ्यात ह्याचे सिक्रेट काय आहे, ट्रेडिंगचं सिक्रेट. ठीक आहे, तर ट्रेडिंगचं सिक्रेट, पहिलं सिक्रेट आहे की हे निफ्टी किंवा अगर तुम्ही बघितलं आणि USDचं इन्व्हर्स रिलेशन आहे. आता ही ब्ल्यू लाईन जी आहे ती निफ्टीची लाईन आहे अगर तुम्ही हे केलं तर, आणि ही जी आहे ती USDची लाईन आहे. आता तुम्ही इथे बघाल तर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला त्याचा व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही अगर इथे बघाल म्हणजे की जेव्हा निफ्टी जेव्हा वरती जातो त्यावेळी USD खाली यायला सुरुवात होते. आता USDचं टायमिंग काय, USDचं टायमिंग जास्त आहे. सेकंड थिंग, तुम्ही दुसऱ्या कंट्रीजचे पण कॅल्क्युलेशन्स बघू शकता. आपल्या आधी दुसरे कंट्रीज ओपन होतात, तिकडे तुम्हाला USDची मूव कळेल की USD स्ट्रॉंग होतो आहे की नाही. आणि USD अगर त्याच्यामधून तुम्हाला मूव कळली आणि समजून आली तर तुम्हाला निफ्टीची ओपनिंग तुम्हाला समजून येते, किंवा निफ्टी समजा स्ट्रॉंगर असेल आणि वरती असेल त्यावेळी तुम्ही इथे हा USD शॉर्ट करू शकता. किंवा निफ्टी जेव्हा खाली जातो आहे, निफ्टी जेव्हा डाऊनवर्ड मोमेंटला आहे त्यावेळेस सरळ तुम्ही हा जो आहे USD INR पेअर आहे तर USD तुम्ही बाय करून प्रॉफिट करू शकता. तर हे एक रिलेशन आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते समजून घ्या. निफ्टी आणि USDचं रिलेशन जे आहे ते इन्व्हर्स आहे, म्हणजे उलट्या डायरेक्शनला ते लोक जातात. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला अगर ट्रेड करायचं असेल तर हायकिन अशी करून एक कॅन्डल येते. एक आपण नॉर्मल कॅन्डल वापरतो, पण हायकिन अशी कॅन्डल हे करन्सी पेअरमध्ये आणि स्पेशली USDमध्ये USD INR सुरुवात करायची असेल तर USD INR पासूनच सुरुवात करा. तुम्हाला खूप चांगला त्याचा हे करून देते, चांगले व्हेरी गुड सिग्नल्स देते. छोटे खूपशे प्रॉफिट तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही आता इथेच ओव्हरऑल बघा, याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय लुकआउट करायचं की हे जे दोजीज असतात ते कसे क्रिएट होतात. दोजीज काय आहेत हे याच्यासाठी तुम्हाला आमचं टेक्निकल ॲनालिसिसचे व्हिडिओज बघायला लागतील आणि तिथे तुम्हाला दोजीची इन्फॉर्मेशन मिळेल. हायकिन अशी कॅन्डल काय करते की हा प्रॅक्टिकली 2 कॅन्डल्सचा म्हणजे नॉर्मल कॅन्डल्सचा हा एक कॅन्डल वेटेड एव्हरेज आहे. ठीक आहे, आता हायकिन अशी काय हे समजून घेण्यासाठी आमचा दुसरा व्हिडिओ आहे, तो बघा. इथे मी तुम्हाला फक्त सिंपल लॉजिक सांगतो की जेव्हा तुम्हाला लॉंग कॅन्डल्स असतात त्यावेळी ट्रेंड जो आहे तो एस्टॅब्लिश झालेला असतो. तर हे थोडे लॉंग कॅन्डल्स आहेत, तर अपट्रेंड एस्टॅब्लिश झाला आहे. आणि जिथे तुम्हाला अपट्रेंड नंतर जेव्हा असे डोजीज क्रिएट होतात त्यावेळी तुमची पोझिशन जर अपट्रेंडमध्ये असेल तर ती सेल करावी आणि वेट करावं, आणि मग नेक्स्ट कॅन्डल आल्यानंतर तुम्ही ती पोझिशन त्या डायरेक्शनला घ्यावी. आता तुम्ही इथे बघाल तर इथे अपट्रेंड आहे, इथे पहिला दोजी क्रिएट झाला, इथे दोजीनंतर लॉंग कॅन्डल्स यायला सुरुवात झाली. समजा तुम्ही या कॅन्डलमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग सिग्नल जरी मिळाला तरी इथून इथे एवढा मोमेंट मिळतो. इथे परत दोजी आल्यावर तुमची पोझिशन तुम्ही काढून टाकली, तिथून इथे एवढी मोमेंट तुम्हाला मिळाली, परत एक दोजी येतो आणि हे 30 मिनिटाच्या कॅन्डलवर खूप चांगला तऱ्हेने त्याचा रिफ्लेक्शन आहे. तुम्ही इथे परत बघा, तर इथे तुम्हाला परत अप ट्रेंड तुम्हाला इथे दिसतो. आता इथे तुम्ही बघाल परत दोजी झाले, तुम्हाला डाऊन ट्रेंड मिळाला. कधी आपल्याला चांगली मोठी मूव पण मिळते, साईडवेज मूव्स पण असतात. तर त्यामुळे तुम्ही स्ट्रिक्ट स्टॉप लॉस जो आहे तो दोजीचा जो टॉपचा जो बाय असेल किंवा सेल असेल तर जी ही प्राईज आहे किंवा दोजीची ही प्राईज आहे ती तुम्ही स्टॉप लॉस म्हणून यूज करू शकता आणि तुम्ही ट्रेड करू शकता. कारण हा बेस आहे, हा रेजिस्टन्स पॉईंट, आणि इथून रेजिस्टन्स पॉईंटपासून आता हा तुम्ही बेस आणि इथे स्टॉप लॉस या प्राईजला लावू शकता कधी पण. किंवा इथे बघाल तर इथे दोजीज आहेत आणि तुम्ही या मोठ्या कॅन्डलनंतर एंट्री करता, भले शॉर्ट मोमेंट मिळाली पण तुम्ही इथे स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही याच्यामध्ये आणि ती मोमेंट मिळेल. तर तुम्ही इथे बघाल इथे खूप लॉंग मोमेंट मिळाली, इथे एक दोजी क्रिएट झाला, तुम्ही एक्झिट जरी केलं तरी ही एवढी मोमेंट सफिशियंट आहे तुम्हाला, म्हणजे पर लॉट चांगल्यापैकी पैसे मिळू शकतात. तर थँक्यू व्हेरी मच. आणि असेच आम्ही करन्सीवर पण खूपसे व्हिडिओज बनवणार आहे, तर असे तुम्ही ते बघत राहा. त्याच्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्टेज काय होईल की करन्सी ट्रेडिंग तुमचं स्ट्रॉंग होत जाईल. आणि जे आपण असं इन्स्ट्रुमेंट शोधतो ना की दिवसामधून मला दिवसाचे 400 रुपये कमवायचे, जास्त रिस्क नाही लावायची, जास्त पैसे पण नाही टाकायचे, तर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्ही छोटे पैसे लावून पण तुम्ही रेग्युलरली तुमचा खर्च काढू शकता प्रॅक्टिकली. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. चॅनल सबस्क्राईब करा आमचं.